साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। संभाव्य धोका होऊन कोणाच्या जीवाला गमवायची वेळ येऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी डफरीन हॉस्पिटलमधील वायरिंग फायर एक्सटिंग्विशर करून घेण्यासंबंधी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले होते। लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता आणि एखादी दुर्घटना घडल्यास पालिका आयुक्त आणि अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देखील यावेळी नगरसेविका फुलारे यांनी दिला होता। पालिका आयुक्तांनी फुलारे यांच्या पत्राची तात्काळ दखल घेत डफरीन हॉस्पिटल येथील फायर एक्सटिंग्विशर सिलेंडर बसवून घेतला आहे। शिवाय ऑपरेशन थिएटरमधील धोकादायक असलेली वायरिंग काढून नवीन वायरिंग करण्यात आली आहे। याबाबत डफरीन हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि स्टाफने समाधान व्यक्त केले। सर्वे पण त्यांनी या ठिकाणी केला। त्याच्यामध्ये त्यांनी पेशंटची विचारपूस पण केली की सुविधा कशा आहेत, काय आहे, कुठल्या गोष्टीची कमी आहे का, ह्या पण गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी जाणून घेतल्या। परत स्टाफशी, डॉक्टरांशी आणि तसेच मेट्रांशी त्यांनी चर्चा केली, म्हणजे काही वायरिंग शॉर्ट सर्किट होण्यासारख्या काही घटना आहेत का, प्रत्येक रूममध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी फॅन, लाईट या सगळ्यांचं सर्वे केला, चेक केलं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन। तसं आम्ही पहिलं पाऊल तर उचललेलं आहोत। अशी दुर्घटना वाईट परत इथे घडू नये यासाठी आम्ही तयारी तर केलेली आहे आणि अशी दुर्घटना आपल्या महाराष्ट्रात पण होऊ नये यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत। मधील मेट्रो लेबरवाले बोलते, आमच्या इथे भरपूर डिलिव्हरी वगैरे होतात आणि लेबर रूममध्ये आमच्याकडे एक दिवस आपले काय ते फायर ब्रिगेडचे सिलेंडर आमच्याकडे नव्हते, पण आमच्याकडे फुलारी मॅडम येऊन व्हिजिट दिल्यानंतर आमचे काय काय प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी ऐकून घेऊन ते सिलेंडर वगैरे ताबडतोब बसवण्यात आलेले आहे। आता पाण्याची सुविधा नसल्यामुळे मॅडम आता करून देणार आहेत आम्हाला, एवढंच। आणि लाईटचे वगैरे प्रॉब्लेम काय होते ते पण मॅडमने बघितलेले आहेत आणि ते पण करून लवकरात लवकर मिळतील आम्हाला। हॉस्पिटलचे स्टाफ गेस्ट बोलते, मी डफरीन हॉस्पिटलमध्ये लेबर ड्युटी करत आहे। तर सध्या भंडारा गावात भंडारा जिल्ह्यातील बालकांचा दुर्दैवी लाईट शॉर्ट सर्किटमुळे दुर्दैवी अंत झाल्यामुळे मॅडम फुलारी मॅडम येऊन डफरीन इथे व्हिजिट दिल्यानंतर त्यांना काही त्रुटी आढळल्या, त्यामुळे त्यांनी ताबडतोब फायर ब्रिगेडच्या सिलेंडर आणून आम्हाला उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे पुढील धोका आम्हाला टाळला गेला। नंतर इथे लाईट कनेक्शनचे वगैरे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मॅडम प्रयत्न करीत आहेत। पाण्याची सोय नसल्यामुळे पाण्याची सोय करून देणार आहेत, तसे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहेत। यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आयुक्तांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले।